नमस्कार, स्वागत आहे आपले महाराष्ट्र मंथन वृत्ती वाहिनीमध्ये। मित्रांनो, एकाच वेळेस देवाला फूल सुकेल, परंतु गोपीनाथराव मुंडे यांना मानणारे जे त्यांचे समर्थक आहेत त्यांनी ते कधी त्यांचे जयंती आहे ते साजरा करण्यामध्ये कधी चुकत नाहीत। तर अशाप्रमाणे इथं दुर्गानगर येथे गोपीनाथराव मुंडे उत्सव समिती पिंपरी चिंचवड यांच्या माध्यमातून आज 12 डिसेंबर रोजी येथे विविध कार्यक्रमांनी गोपीनाथराव मुंडे यांचं जयंती दिन साजरा करण्यात आला। तर त्यासाठी तो कार्यक्रम कशा प्रकारे साजरा करण्यात आला, काय कार्यक्रमाची रूपरेषा काय होती त्याबद्दल आपण माहिती घेऊया। काय कार्यक्रमाचे जे संयोजक होते त्यांच्याकडून। तर सर, आपण काय सांगाल की आज आपण जो एवढा भव्य दिवस असा कार्यक्रम घेतलाय, त्या कार्यक्रमाची रूपरेषा काय होती आणि त्यातून सामाजिक आपण काय असं कार्य दिले? आज 12 डिसेंबर 2024 माननीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आज सुरुवातीला दुर्गानगर चौक या चौकाला नाव होतं, परंतु गेली 5 वर्ष झाली या चौकाला गोपीनाथरावजी मुंडे साहेब चौक असं या चौकाला नाव देण्यात आलेलं आहे। आणि त्या माध्यमातून गोपीनाथरावजी मुंडे साहेब उत्सव समिती यांच्या माध्यमातून इथे कार्यक्रमाचं आयोजन गेली कित्येक वर्ष झाले चालू झालेलं आहे। या वर्षी मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि रुपीनगर ते गोपीनाथरावजी मुंडे साहेब चौक इथपर्यंत मोटरसायकल रॅली, तसेच शाहीर कीर्तनकार काळे महाराज यांचं कीर्तन आणि या ठिकाणी महाप्रसाद असं कार्यक्रमाचं भव्य दिव्य नियोजन या समितीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। या समितीमध्ये नाना खेडकर असतील, आमचे ज्ञानेश्वर केंद्रे असतील, साईनाथ ढाकणे असन, आम्ही सर्व समाज बांधव आम्ही सर्वांनी मिळून मुंडे साहेब समर्थक म्हणजे जे साहेबांना मानणारे आहेत हे सर्वजण मिळून आम्ही कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। उत्सव समितीच्या माध्यमातून आपण आता पुढे बोलू ज्ञानेश्वर केंद्रे यांच्याकडून, त्यांच्याशी बोलू। सर, आपल्या उत्सव समितीच्या माध्यमातून भविष्यात आपण काय असे सामाजिक कार्य करणार आहात? भविष्यामध्ये आपण लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीनं एक पिंपरी चिंचवडला मोठं साहेबाचं स्मारक करण्याच्या वाटचालीला आपण सुरुवात करत आहोत। आणि आपण राजकीय नेत्याच्या आणि सामाजिक सर्वसामान्य माणसाच्या वतीनं आपण इथे एक स्मारक आणि जो मराठवाड्यातून येणारा मोठा वर्ग आहे जो की MPSC UPSC करतो, जो ऊसतोड मजुरांचा मुलगा आहे, आमच्या मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर आहेत, तर त्यांच्यासाठी MPSC UPSCचे क्लासेस यासाठी आहे आम्ही शासनाकडे मागणी करणार आहे। आणि जे साहेब म्हणायचे की बाबा शेवटच्या घटकापर्यंत माझे लोक पोहोचले पाहिजेत, मी पोहोचले पाहिजे, त्या पद्धतीनेच एक साहेबाच्या पावलावर पाऊल तर नाही म्हणता येणार, पण कुठंतरी आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय की शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून जे आता मागासलेले लोक आहेत, कुणी म्हणा आता ज्यांना आता कोणाची शिकण्याची कॅपॅसिटी नाही, ज्यांना कोणी वाली नाही, ज्यांच्याकडं शिकण्यासाठी काही साधन नाही, ज्यांची खरंच परिस्थिती नाही, अशा लोकांना समितीच्या माध्यमातून आम्ही मदत करणार आहोत। आणि साहेबांचं नाव शेवटच्या घटकापर्यंत कसं पोहोचल, साहेबांचे विचार आजच्या पिढीच्या मनामध्ये कसे रुजतील आणि साहेबांनी केलेलं कार्य हे जनतेमध्ये अविरत कसं राहील यासाठी आम्ही कायम प्रयत्न करणार आहोत। माझं नाव भागवत खेडकर। आज जो कार्यक्रम झाला गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती, तर त्या निमित्ताने खूप चांगले कार्यक्रम झाले आणि लोकांचा पण खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद भेटला, त्याबद्दल खरंच लोकांचे आभार आहेत। आणि आता इथून पुढे भविष्यात मुंडे साहेबांची जयंती शासकीय कार्यक्रमात कशी बसवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। तर आपण केंद्रे साहेब यांच्याकडे परत जाणार आहोत, त्यांना एक प्रश्न विचारणार की आपण काय सांगू इच्छिता? बघा, आता जे पूर्ण महापुरुष आहेत आपल्या देशामधले, त्यांचा एक प्रोटोकॉल असतो की ज्या भागामध्ये महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, त्याचं शेड्यूल ज्या त्या राज्याच्या मंत्रालयातून येतं। त्याचप्रमाणे आता आपल्या खेडकरांनी जसं सांगितलं तसं एक आम्ही इथल्या स्थानिक आमदारांना पत्र देऊन आणि इतर जे कोणी आपले राज्यकर्ते असतील
परत लोकप्रतिनिधी असतील, आता जे की आमचे मार्गदर्शक सचिन दादा असतील, यांच्या पण माध्यमातून आम्ही पुढे जाऊ आणि मंत्रालयातून हे सँक्शन करू आणू आणि पूर्ण महाराष्ट्रभर साहेबांची जयंती शासकीय कार्यक्रमामध्ये इथून पुढे होईल असं आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि साहेब म्हणायचे की बाबा मी जे काम करतोय ते शेवटच्या घटकापर्यंत आणि शेवटच्या माणसापर्यंत काम ह्यासाठी करतोय की मी कसा घडलो, एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा. अजून एक साहेबांचं मध्ये वाक्य मी ऍड करतो की चांद्यापासून बांद्यापर्यंत मी कशी मजल मारली. असं जर कोणी इच्छुक असतील शिक्षणासाठी, त्या लोकांना पण आम्ही खूप मोठ्या प्रमाणात मदत करणार आहोत. आणि आज आपल्या इथं ब्लड डोनेटचा कॅम्प घेतला होता. जवळजवळ 100 लोकांनी आपल्याकडे प्रथमतः रक्तदान केलेलं आहे. आणि हा कार्यक्रम गेली 5 वर्ष आम्ही इथं कंटिन्यू नेहमीप्रमाणे घेतोय. सचिन दादा असतील, डॉक्टर नारायण साहेब असतील, काका मुंडे असतील, साईनाथ ढाकणे असतील, आबा बांगर असतील, परत आमचे खेडकर असतील, हे सर्व मोटारसायकल रॅली असेल, परत अंध अपंग लोकांना आहे ना, साहेब नेहमी म्हणायचे मी नेहमी अंध अपंगांच्या पाठीशी आहे. तसं आम्ही नेहमी अंध अपंगांच्यासाठी आहे ना अन्नदान त्यांच्यासाठी ठेवतो, महाआरोग्य शिबिर ठेवतो, रक्तदान शिबिर ठेवतो आणि जयंती असं साहेबांची आम्ही करतो. हे जयंती करताना नकळत आमचे डोळे सांगून जातील की तुम्हाला साहेबांच्या आठवणीनं आम्ही नेहमी जयंती करताना घरीवरून जातो आणि साहेब आमच्या कायम स्मरणात राहतील आणि साहेबांचे विचार आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू. एवढं बोलून मी थांबतो. काका मुंडे साहेब जे आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊ की आजच्या कार्यक्रमाबद्दल त्यांचं काय मत आहे. आजच्या कार्यक्रमाकडं पाहण्याच्या आमच्या 2 दृष्टी आहेत. पहिली दृष्टी म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा आम्हाला आनंदही तेवढाच आहे, पण आमच्या मनामध्ये थोडंफार दुःखही आहे. ज्या साहेबांचा वाढदिवस आम्ही आनंदानं उत्सवात साजरा करायचो, तो साहेबांचा आज आम्हाला जयंती साजरी करावी लागते, याचं दुःखही आहे. परंतु साहेब गेल्यानंतर आज 10 वर्ष झाली. 10 वर्षानंतरही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गावात, गल्लीत, वाड्या वस्त्यावर साहेबांची जयंती साजरी केली जाते. म्हणजे 10 वर्ष होऊनही या माणसाचं समाजातलं कार्य काय असेल की त्या माणसाला राज्याच्या बाहेरही लोक हा जयंतीचा सण साजरी करतात. त्यावरून आपण त्यांची उंची समजू शकतो. परंतु मला साहेबांच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची आहे. साहेब नेहमी म्हणायचे, कारण साहेबांचा बहुतांश काळ हा विरोधी पक्षात गेला, पण साहेब नेहमी म्हणायचे की माझ्याकडे सत्ता आली तर मला माझ्या गोरगरीब मराठवाड्यासाठी, वंचितासाठी काम करायचे. तर आज महाराष्ट्रात साहेबांच्या नावाने असंख्य प्रतिष्ठान आहेत जे की आपल्या आपल्या पद्धतीने साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडा आपला खारीचा वाटा उचलून आज काम करत आहेत. तसंच याही ठिकाणी पिंपरी चिंचवड आयोजक समितीच्या वतीनं गेली आम्ही 5-10 वर्ष झालं या साहेबांच्या स्वप्नाला कुठंतरी थोडं वाढवण्याचा प्रयत्न करतोय. हे साहेबांच्या नाम फलकपासून ते आज या चौकाला साहेबांचं स्मारक थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी पालिकेच्या वतीनं मंजूर होणार आहे. त्या स्मारकाच्याही इथून पुढेही जे काही कार्यक्रम होतील त्यातून समाजाला कसा याचा फायदा होत राहील असेच या ठिकाणी उपक्रम साजरे केले जातील, हे आयोजक समितीच्या वतीने सांगतो.